नमस्कार मित्रो, काल आपण लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याख्या या संदर्भामध्ये विवेचन केलं. आज आपण लोकप्रशासनाची व्याप्ती म्हणजे काय याचं विश्लेषण करणार आहोत. साधारणतः आधुनिक काळात लोकप्रशासनाची व्याप्ती जी आहे ती व्यापक बनत चाललेली आहे. कारण सरकार आणि नोकरशाही यांच्या सहाय्यानं प्रत्येकच राजकीय व्यवस्था लोकांचे हित साधते आणि त्याचबरोबर लोकांचे हित साधत असताना, त्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना त्या लोकांवर नियंत्रण ठेवणं हेही कार्य सरकारला करावे लागते. साधारणतः शासनाची कार्य कोणती आहेत आणि ते लोकप्रशासन कोणकोणत्या पद्धतीनं ती कार्य पूर्ण करतं याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपोआपच लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट होताना दिसते. त्यामुळे लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना काही लोकप्रशासन विचारवंतांनी ती व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून स्पष्ट केली, तर काही विचारवंतांनी ती संकलित दृष्टिकोनातून स्पष्ट केली. लोकप्रशासनाच्या व्याप्तीसंदर्भाने विचार करत असताना हेनरी फेयाल या प्रशासकीय विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून स्पष्ट केली. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना त्यांनी 5 घटकांचा उहापोह केला. त्यामध्ये एक, नियोजन. कोणतंही लोकप्रशासन यशस्वी करायचं असेल तर त्या प्रशासनामध्ये नियोजनाची प्रक्रिया अभिप्रेत असते आणि कार्य करण्यापूर्वी नियोजन करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. नियोजन झाल्यानंतर ते नियोजन प्रत्यक्ष कार्यामध्ये उतरवण्यासाठी संघटनेची गरज भासते. म्हणून त्यांनी दुसरा घटक संघटन हा स्पष्ट केला. संघटना पातळीवरती ती प्रक्रिया आणण्यासाठी त्याला कमांड द्यावी लागते, आज्ञा द्यावी लागते. म्हणून आज्ञा असणं अभिप्रेत आहे, कारण आज्ञा दिल्याशिवाय प्रशासकीय कार्य कार्यान्वित होत नाही. चौथा घटक त्यांनी स्पष्ट केला तो म्हणजे संघटनेमध्ये अनेक विभाग उपविभाग असतात. ह्या सर्व घटकांच्यामध्ये एक समन्वय पाहिजे आणि ह्या सर्व घटकांवरती नियंत्रण असलं पाहिजे. या 5 घटकांचा स्वीकार केल्याशिवाय कोणतंही लोकप्रशासन यशस्वी होऊ शकत नाही, असं प्रोफेसर हेनरी फेयाल यांनी म्हटलेलं दिसतं. त्याच्यानंतर प्रोफेसर विलोबी यांनी लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना काय कार्य केलं जातं याच्यापेक्षाही त्या प्रशासकीय रचनांच्यामध्ये अभ्यास करत असताना ज्या समस्या असतात त्या समस्यांचा उहापोह करून लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. यामध्ये पहिली बाब त्यांनी असं म्हटलं की लोकप्रशासनामध्ये काम करत असताना काही समस्या आपल्याला दिसतात आणि त्या समस्यांचाही विचार लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो. पहिली समस्या आहे ती म्हणजे सामान्य प्रशासनासंबंधीची समस्या. यामध्ये विलोबी असं म्हणतात की कोणत्याही लोकप्रशासनाला त्याची धोरण निश्चिती करावी लागते, कामाची विभागणी करावी लागते, ते कार्य पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करावं लागतं, कामकाज सुरू असताना त्याच्यावरती देखरेख ठेवावी लागते आणि नियंत्रण करावं लागतं. ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्यांचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये करावा लागतो. दुसरी समस्या त्यांनी असं म्हटलं की संघटनेसंबंधीच्या समस्या. यामध्ये संघटनेची प्रशासकीय संरचना कशी असते, शासकीय यंत्रणा, तिचे विभाग आणि उपविभाग इत्यादींच्या कार्यामध्ये ज्या काही समस्या असतात किंवा समस्या निर्माण होतात त्या समस्यांचा अभ्यासही लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो. तिसरी बाब त्यांनी सांगितली की कर्मचारी व्यवस्थापनासंबंधीच्या समस्या. यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणं, त्यांना बढती देणं, त्यांना एक ठराविक काम करण्यासाठी अपेक्षित असणारं प्रशिक्षण देणं, त्यांना वेतन देणं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये शिस्त लावणं, नीतिधैर्य त्यांचं वाढवणं आणि सेवानिवृत्तीनंतरच्या सुद्धा कार्याची प्रक्रिया तिथं स्पष्ट असणं अभिप्रेत असते. तरच कर्मचारी चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये आपलं योगदान देतात. या दृष्टिकोनातून कर्मचारी व्यवस्थापनासंबंधीच्या ज्या समस्या तयार होतात त्या समस्यांचा अभ्यासही लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करणं गरजेचं आहे. चौथी बाब त्यांनी अशी सांगितली की साधनसामग्री संबंधीच्या समस्या. कोणतीही राजकीय व्यवस्था असेल तर त्या राजकीय व्यवस्थेने तयार केलेल्या लोकप्रशासनाला साधनसामग्रीच्या मर्यादेमध्ये काम करावं लागतं. आणि ही जी साधनसामग्री आहे त्या साधनसामग्रीचा विचार करत असताना ती यांत्रिक पद्धतीची, भौतिक प्रक्रियेची, तंत्रज्ञानविषयक बाबीची प्रक्रिया जी असते त्यामध्ये प्रत्येकच राज्यव्यवस्थेकडं कमी अधिक प्रमाणामध्ये साधनसामग्री असते आणि त्यांच्या ज्या काही मर्यादा आहेत, ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा, मर्यादांचा विचार करूनच आपल्याला लोकप्रशासनामध्ये काम करणं अभिप्रेत राहतं. आणि 5वी समस्या किंवा शेवटची समस्या त्यांनी अशी म्हटली की आर्थिक समस्या. कोणतीही राजकीय व्यवस्था ज्यावेळेला काम करते लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या कार्यासाठी लागणारा जो पैसा असतो तो पैसा उभा करणं,
त्या संदर्भातल्या खर्चासंदर्भातलं अंदाजपत्रक तयार करणं, त्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळवणं, त्या अंदाजपत्रकाप्रमाणे कार्यवाही करणं, त्याचे हिशेब ठेवणं आणि त्याचबरोबर ते हिशेब तपासले जाणं, तपासलेल्या हिशेबांचा अहवाल त्या विभागाला पाठवणं आणि ह्या सर्व घटकांचं काम ज्यावेळेला योग्य पद्धतीनं चालतं, कारण ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे ह्या समस्यांचा विचार करणं अभिप्रेत आहे असं विलोबी यांनी म्हटलं. पुढचे प्रशासकीय विचारवंत आहेत पर्सिव्ह मॅक्विन. तर पर्सिव्ह मॅक्विन यांनी लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना तीन बाबींची मांडणी केली. त्यामध्ये एक मानव, साधनसामग्री आणि पद्धती म्हणजे मॅन, मटेरियल आणि मेथड असं 3M ही पद्धती किंवा ही सिस्टम त्यांनी मांडली की ह्या तीन बाबींचा साकल्याने विचार केल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण अध्ययन केल्याशिवाय लोकप्रशासनाची व्याप्ती आपल्याला स्पष्ट करता येत नाही. चौथे प्रशासकीय विचारवंत आहेत लुथिर गुलिक आणि लुथिर गुलिक यांनी आपली लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना एक शब्द प्रयोग केला, तो म्हणजे पोस्टोक्रॅप. आणि ह्या पोस्टोक्रॅप या शब्दाला एक अर्थपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्या शब्दाचं विश्लेषण करत असताना आपण खूप प्रभावीपणे लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करू शकतो. त्यांच्या पोस्टोक्रॅप या शब्दातील पहिला P जो आहे तो P म्हणजे प्लॅनिंग म्हणजे नियोजन. प्रोफेसर लुथिर गुलिक असं म्हणतात की प्रत्येक नियोजनाच्या कार्याची रूपरेषा ठरवणं, कार्य यशस्वी करण्यासाठी कोणती पद्धती स्वीकारावी लागते याचं विश्लेषण पहिल्यांदा लोकप्रशासनाला करावं लागतं आणि ते नियोजनामध्ये येणं अभिप्रेत आहे, गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कोणतंही प्रशासन पुढं कार्यान्वित करता येत नाही. दुसरी बाब O म्हणजे ऑर्गनायझेशन, संघटना. ही संघटना तयार करत असताना प्रशासनाच्या कार्यपूर्तीसाठी आणि प्रशासनाच्या उद्दिष्टांवर आधारित त्या संघटनेची निर्मिती करणं, ती संघटना निर्माण करत असताना तिचे विभाग, उपविभाग, अधिविभाग असे जे काही विभाजन करणं अभिप्रेत असतं ते विभाजन करणं आणि त्या विभाजनावरती आधारित संघटना कार्याचा हेतू, उद्देश लक्षात ठेवून ती पूर्ण करू शकेल अशा पद्धतीची रचना तयार करणं अभिप्रेत असतं. S म्हणजे स्टाफिंग. कर्मचारी वर्ग हा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाची प्रशासनामध्ये कार्य करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग कुशल असणं अभिप्रेत असतं. त्याची शैक्षणिक पात्रता ठरवणं, त्यासाठी प्रशासन कार्याला अपेक्षित असणारी कुशलता येण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणं, त्याचबरोबर त्या नोकर वर्गाची भरती, बढती, प्रशिक्षण आणि त्याच्या सेवा शर्तीच्या नियम आणि अटी ह्या सर्व बाबींचा समावेश या स्टाफिंग या घटकामध्ये लुथिर गुलिक यांनी केलेला दिसतो. पुढचा शब्द त्यांनी वापरला D म्हणजे डिरेक्टिंग किंवा मार्गदर्शन या हेतूने की प्रशासनातील कर्मचारी वर्ग जो असतो तो प्रशासनातील कर्मचारी वर्ग त्यांच्या वरिष्ठांनी आज्ञा दिल्याशिवाय तो कार्यान्वित होत नाही. म्हणून अशा प्रशासकीय कर्मचारी वर्गाला आज्ञा देणं, त्याचबरोबर त्याला काही सूचना करणं, काम करत असताना काही अडचणी येत असतील किंवा काही समस्या उद्भवत असतील तर त्या संदर्भात मार्गदर्शन करणं व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं या सर्व घटकांचा समावेश डिरेक्टिंग किंवा मार्गदर्शन या घटकामध्ये केला जातो. पुढचा शब्द त्यांनी वापरला CO म्हणजे कोऑर्डिनेशन, समन्वयाच्या भूमिका प्रशासन कार्याच्या संघटनातील विविध विभागांमध्ये आपल्याला तयार करावी लागते. कारण प्रत्येक विभाग वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असला तरी सर्वांमध्ये एक समन्वयाची भूमिका असल्याशिवाय सर्वच विभागांचं कार्य सुरळीतपणे पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी संसूचन मार्गांचा योग्य पद्धतीनं अवलंब करावा लागतो. त्या विविध विभागांच्यामध्ये समन्वय ठेवावा लागतो आणि त्यांच्यातील जे संघर्ष असतील ते संघर्ष कमी करण्याच्या हेतूने पावले उचलावी लागतात. जितके संघर्ष कमी तितकं प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं. पुढचा शब्द त्यांनी वापरला R म्हणजे रिपोर्टिंग किंवा अहवाल देणं. प्रशासनातील जे अधिकारी असतात व कर्मचारी हे प्रशासनासंबंधीचे जे अहवाल किंवा माहिती ही परस्परांना देत असतात. ही माहिती देत असताना त्यांचा हेतू असतो की प्रशासनाचं जे उद्दिष्ट आहे, लोकप्रशासनाचे जे उद्दिष्ट आहे सर्वांगीण विकास साधणं, सर्वसामान्य जनतेचा विकास साधणं आणि हे जे सर्वसामान्य जनतेचा विकास साधण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती संकलित केली जाते. काही वेळेला ती शासनाकडून प्रशासनाला दिली जाते तर काही वेळेला प्रशासन स्वतः संशोधन करून किंवा काही नोंदी ठेवून ती माहिती परस्पर विभागांच्यामध्ये पुरवते, जेणेकरून वेगवेगळ्या विभागांना आपलं काम करत असताना ते सोयीस्कर होईल आणि जास्तीत जास्त जनहिताचा विचार केला जाईल या दृष्टिकोनातून अहवालाची निर्मिती केलेली दिसते किंवा पाहावयास मिळते.
आणि त्यातील शेवटचा शब्द त्यांनी वापरला तो म्हणजे बी म्हणजे बजेटिंग किंवा अंदाजपत्रक. अंदाजपत्रकामध्ये लोकप्रशासनाला कामकाज करत असताना त्याची जी आर्थिक प्रक्रिया असते ही स्थिर ठेवण्यासाठी म्हणून अंदाजपत्रकाची निर्मिती करणं, त्याला शासनाकडून मंजुरी घेणं, त्या अंदाजपत्रकाची कार्यवाही करणं, त्या आर्थिक प्रक्रियेवरती नियंत्रण प्रस्थापित करणं, त्याचे हिशेब ठेवणं आणि ते तपासणं अशा व्यापक अर्थाने काम करावं लागतं. साधारणतः वरील विचारवंतांनी किंवा आपण पाहिलेल्या या 4 विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती वेगवेगळ्या पद्धतीनं स्पष्ट केली. पण आधुनिक कालखंडामध्ये लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत सर्वसमावेशक अशी भूमिका घेता येणं अवघड बनलेलं आहे. कारण आधुनिक काळात लोकप्रशासन हे एक गतिशील आणि विकासवादी शास्त्र असल्याचं आपल्याला दिसून येतं. आधुनिक जगाचा किंवा समाजाचा विचार करत असताना हा समाज मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेला, नागरिकीकरण होणारा, वाढती लोकसंख्या आहे, राज्याचे वाढतं कार्यक्षेत्र आहे, आंतरराष्ट्रीय संघर्ष तयार होत आहेत, सामाजिक परिवर्तनं होत आहेत, लोककल्याणकारी राज्याची कल्पना आणि त्याची वाटचालसुद्धा ही प्रगत आणि अप्रगत राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने होताना दिसते आहे. आणि त्यामुळं प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती प्रशासकीय व्यवस्था विविध गोष्टींमुळं जास्तीत जास्त व्यापक बनत चाललेली आहे. साहजिकच लोकप्रशासनाचा अभ्यासही अधिक व्यापक बनलेला दिसतो किंवा पाहावयास मिळतो. आधुनिक काळातील राज्याची प्रशासकीय कार्य पाहिली असता लोकप्रशासनाची व्याप्ती निश्चित करणं खूप कठीण झालेलं आहे किंवा बनलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तरी पण वरील सर्व घटकांचा विचार केल्यानंतरही प्रशासकीय सिद्धांत असतील, काही तत्त्वे असतील, संघटनांमधला झालेला बदल असेल, प्रशासनावरील नियंत्रण, सेवक व आर्थिक प्रशासन असेल, व्यवस्थापन शास्त्र असेल, प्रदत्त कायदे आणि प्रशासकीय कायदे, प्रशासकीय न्यायालये व आंतरराष्ट्रीय प्रशासन अशा विविध गोष्टींचा समावेश आजच्या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करणं अभिप्रेत आहे असं आपल्याला दिसून येईल. या अनुषंगाने आपण लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. थँक्यू.